Hello students, in the 6th standard General Science subject, we are studying the second topic, the living world. सजीव सृष्टी या दुसऱ्या प्रकरणामध्ये इयत्ता 6वीच्या विज्ञानाचा आज आपण पुढचा भाग शिकणार आहोत. हिअर वन ॲक्टिव्हिटी इज गिवन. आपल्याला या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. ट्राय दिस, हे करून पहा. काय पाहायला सांगितलंय? टाय अ थ्रेड टू टिप ऑफ पॉटेड सॅपलिंग. पॉटेड सॅपलिंग याचा अर्थ आहे कुंडीतील रोपटं. आता कुंडीतील रोपट्याच्या टोकाला याप्रमाणे एक धागा बांधा असं सांगितलेलं आहे. कीप द थ्रेड स्ट्रेच्ड अँड टाय इट टू अ पेग ऑर नेल अबाउट द प्लांट. तुम्हाला काय करायचं आहे? तो धागा ताणायचा आहे, स्ट्रेच्ड, ताणून धरायचा आहे. आणखी त्याला कुठं बांधायचं आहे बघा, पेग ऑर नेल अबाउट द प्लांट. ते जे रोपटं आहे त्याच्यावरती एखादा खिळा किंवा खुंटी असेल तर त्या खिळ्याला किंवा खुंटीला तुम्हाला काय करायचं आहे? तो धागा ताणून बांधायचा आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे. ओके. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days अँड लेट इट ग्रो. काय करायचं? 10 ते 15 दिवस आपण तसंच थांबायचं आणि 10-15 दिवसानं तुम्हाला निरीक्षण करायचं. तोपर्यंत पाणी वगैरे त्या रोपट्याला आपल्याला घालायचं आहे. काय दिसतं बघा? आफ्टर 10 to 15 days, 10 ते 15 दिवसानंतर आफ्टर 10 to 15 days we can see the thread, it becomes loose like this. 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला हा धागा, हा आपण जो ताणून बांधला होता तो तसाच न राहता तो थोडासा लूज झालेला आहे किंवा थोडासा इथं आपल्याला सैल झालेला आहे असं आपल्याला दिसतं. व्हॉट टेल्स अस दॅट अ प्लांट हॅज ग्रोन टॉलर. प्रश्न विचारलेला आहे की या जो प्लांट आहे त्याची उंची वाढलेली आहे. हे आपल्याला कशावरून दिसून येतं? ऑफकोर्स फ्रॉम द लूज थ्रेड. हा जो धागा आहे तो लूज झाला आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इथं आपल्याला काय झालेले आहे? त्या प्लांटची, रोपट्याची वाढ झालेली आहे, उंची वाढलेली आहे. इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द विड्थ अँड द हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रोज. बघा, सर्व प्राण्यांच्या मध्ये, सर्व वनस्पतींच्या मध्ये काय होतं? विड्थ म्हणजे काय? जाडी वाढते आणि उंची वाढते स्टेमची. म्हणजे त्याचं जे खोड आहे, त्याचा जो स्तंभ आहे त्याचा आकार वाढतो, जाडी वाढते आणि काय वाढतं? तर त्याची उंचीसुद्धा वाढताना आपल्याला दिसते. ॲज दे ग्रो सम प्लांट डेव्हलप ब्रांचेस वाईल अदर डू नॉट. आता काही वेळेला जेव्हा वाढ होते त्यावेळेला सम प्लांट्स, काही वनस्पती, डेव्हलप म्हणजे काय? विकसित करतात. काय? ब्रांचेस, फांद्या. म्हणजे वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाहीत, ती झाडं सरळ वाढतात. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर द सर्टन पिरियड. सर्वच सजीवांची वाढ होते, परंतु ॲनिमल्स जे प्राणी आहेत त्यांच्या वाढीमध्ये फरक आहेत. बघा, त्यांच्या वाढीमध्ये काय फरक आहे? सर्टन पिरियड, विशिष्ट कालावधीपर्यंतच त्याची वाढ होते. जसं आपण बघितलं की ह्युमन इट टेक्स 18 to 21 years टू कन्व्हर्ट इन टू अडल्ट. माणसाला 18 ते 21 वर्ष लागतात प्रौढामध्ये त्याचं रूपांतर होण्यासाठी. म्हणजे ॲनिमल्स जे आहे ते ठराविक पिरियड, कालावधीपर्यंतच त्यांची वाढ होते. ऑन द अदर हँड, दुसऱ्या भागामध्ये प्लांट्स जे आहेत, वनस्पती जे आहेत, ते ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. वनस्पती जोपर्यंत जगतात, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची वाढ होत असते. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज long ॲज दे लिव्ह. द ग्रोथ ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑकर्स फ्रॉम विदिन द बॉडी. आता एक गोष्ट कॉमन आहे प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये, त्यांची जी वाढ आहे ती कशी घडते? विदिन द बॉडी म्हणजे त्यांच्या शरीराच्या अंतर्भागातून ती वाढ होत असते. विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे जी वाढ आहे ती शरीराच्या सर्व भागामध्ये घडून येते असं आपल्याला म्हणता येईल. ग्रोथ ऑफ बनियान अँड कोकोनट ट्रीज. इथं आपल्याला चित्रामध्ये की वडाचं झाड आणि नारळाचं झाड याची वाढ दाखवलेली आहे. म्हणजे वडाचं झाड जेव्हा छोटं असतं तेव्हा कसं असतं, नारळाचं कसं असतं. त्यानंतर बघा इथं वडाच्या झाडाच्या
ब्रांचेस डेव्हलप झालेले आहेत, नारळाच्या झाडाच्या ब्रांचेस डेव्हलप झाले आहेत. पुन्हा इथं पूर्ण वाढल्यानंतर बघा वडाच्या झाडाचा जो डेरेदार असा गोल जी कॅनॉपी वाढलेली आहे, नारळाचं झाड जास्त उंच गेलेलं आहे आणि त्यांच्या फांद्या कमी प्रमाणामध्ये इथं विकसित झालेल्या आपल्याला दिसतात. तर यूज युअर ब्रेन पॉवर. बघा थोडासा विचार करा. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक मँगो, बन्यान अँड पीपल अँड दॅट ऑफ बांबू, कोकोनट अँड टॉडी पाल्म्स. म्हणजे तुम्हाला काय विचार, व्हॉट डिफरन्स म्हणजे फरक, तुम्हाला काय दिसतो फरक. डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज, काही जी झाडं आहेत त्या झाडांचे, उदाहरणार्थ मँगो म्हणजे आंबा, बन्यान म्हणजे वड, पीपल म्हणजे पिंपळ, आणि ही जी झाडं आहेत म्हणजे आंबा, वड आणि पिंपळ ही झाडं बघा, आणि बांबू, कोकोनट अँड टोडी पाम्स म्हणजे काय, ताडवर्गीय झाडं. म्हणजे कोकोनट, बांबू म्हणजे नारळाचं झाड, ताडाचं झाड आणि बांबूचं झाड, याच्यामध्ये काय फरक दिसतो. दोन्हीमध्ये मेन फरक काय आहे बघा, तर बांबूचं झाड, ताडाचं झाड किंवा नारळाचं झाड हे उंच वाढतं, त्याच्या ब्रांचेसच्या कमी डेव्हलप होतात, आणि आंबा, मँगो, बन्यान आणि पीपल ही जी झाडं आहेत यांच्या फांद्या डेव्हलप होतात आणि ते डेरेदार बनतात. ते उंचीनं कमी असतात परंतु त्याचा घेर वाढतो, म्हणजे त्याची कॅनॉपी वाढते. हा आपल्याला इथं फरक आपल्याला पाहायला मिळतो. ओके, आता वाढ होते परंतु या वाढीसाठी आणखी कशाची आवश्यकता असते हे आपण बघणार आहोत. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ, म्हणजे वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन अ सनलाईट, म्हणजे वनस्पती हे स्वतःचं अन्न, ओन फूड म्हणजे स्वतःचं अन्न हे सूर्यप्रकाशामध्ये तयार करतात. प्लांट प्रोड्यूस अ फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. वनस्पती त्यांचं अन्न कसं तयार करतात, वॉटर पाणी, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषद्रव्ये, इन द सॉईल मातीमध्ये असणारी पोषद्रव्ये, अँड कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर हवेमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड. द प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्ज ऑफ द प्लांट, आणि अन्न तयार करण्याची ही जी प्रक्रिया आहे ही वनस्पतीच्या, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, लीव्ज इन द प्लांट म्हणजे वनस्पतीच्या पानामध्ये घडते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लीव्ज. बघा, आणि कशाच्या साह्यानं होते ही प्रक्रिया, ब्रॉट अबाउट घडून येते इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट सूर्यप्रकाशामध्ये, विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल याचा अर्थ हरितद्रव्य, म्हणजे हरितद्रव्याच्या पानामध्ये जे हरितद्रव्य आहे या पानामध्ये असलेल्या हरितद्रव्याच्या साह्याने सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करण्याची ही प्रक्रिया घडून येते. कार्बन डायऑक्साईड त्याच्यासाठी आवश्यक असतो. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन, आणि ही जी प्रक्रिया आहे अन्न निर्मितीची, इट इज कॉल्ड फोटोसिंथॅसिस. फोटोसिंथॅसिस याचा अर्थ आहे प्रकाश संश्लेषण. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, फूड प्रोडक्शन अन्न निर्मितीची. ड्युरिंग दिस प्रोसेस, आता या प्रक्रियेमध्ये काय होतं, प्लांट गिव्ह आउट ऑक्सिजन, म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये गिव्ह आउट म्हणजे बाहेर टाकतात. कोणता वायू बाहेर टाकतात, ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. प्लांट ॲपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू क्लोरोफिल इन देम. आणखीन महत्त्वाचं बघा काय आहे, हे जे वनस्पती आहेत या सर्व हिरव्या दिसतात, ॲपियर दिसतात, ग्रीन हिरव्या कशामुळं, तर त्याच्यामध्ये त्यांच्या पानांमध्ये क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य असतं, आणि त्याच्यामुळं त्या हिरव्या दिसतात. आता इथं आकृतीमध्ये आपल्याला फोटोसिंथॅसिस प्रोसेस दाखवलेली आहे बघा. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, जे सूर्याकडून आपल्याला सनलाईट मिळते. हे जे प्लांट आहे या प्लांटमध्ये सेल आहेत आणि या सेलमध्ये क्लोरोफिल आहे. कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतला जातो. वॉटर आणि न्यूट्रियंट्स म्हणजे पाणी आणि पोषद्रव्ये ही मातीमध्ये जी आहेत ती काय करतात, ही मुळाद्वारे घेतली जातात, आणि या प्रक्रियेद्वारे वनस्पती अन्न तयार करतात, आणि बाहेर काय टाकतात बघा, ऑक्सिजन वायू. म्हणजे आतमध्ये काय काय घेतलं जातं, सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड न्यूट्रियंट्स, आणि बाहेर काय टाकलं जातो, दॅट इज ऑक्सिजन. आणि ही जी प्रोसेस आहे याला फोटोसिंथॅसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. म्हणजे ग्रोथसाठी, प्लांटच्या ग्रोथसाठी काय जे फूड आहे ते फोटोसिंथॅसिस प्रोसेसद्वारे तयार केलं जातं. आता ॲनिमल्सची जी ग्रोथ आहे, प्राण्यांची जी वाढ आहे, या प्राण्यांच्या वाढीसाठी हे प्राणी अन्न कुठून घेतात बघा, इनटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स.
म्हणजे प्राण्यांद्वारे अन्नग्रहण इनटेक याचा अर्थ अन्नग्रहण कसं केलं जातं. सो वी कॅन अंडरस्टँड विथ दिस पिक्चर. या चित्राच्या साहाय्याने आपण बघू शकतो. आता हा जो किंगफिशर आहे, हा जो पक्षी आहे किंगफिशर, त्यांना मासा पकडलेला आहे आपल्या चोचीमध्ये. ह्या ज्या कोंबड्या आहेत त्या काय करायला लागल्यात बघा, दाणे टिपायला लागलेले आहेत, दाणे खायला लागले चोचीनं. वाघानं त्याची शिकार केलेली आहे. आणि हा जो खेचर आहे तो काय करायला लागला, इथं गवत खायला लागले. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं अन्नग्रहण हे प्राणी करत असतात आणि त्यांचं अन्नसुद्धा वेगवेगळं असतं. ॲनिमल्स हावेवर डू नॉट हॅव क्लोरोफिल. प्राण्यांच्यामध्ये डू नॉट हॅव म्हणजे नसतं, क्लोरोफिल नाही, हरितद्रव्य नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड आणि म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. लाईक प्लांट्स कसे फोटोसिंथेसिस करतात तसं प्राणी करू शकत नाहीत. दे सर्च फॉर फूड आणि म्हणून ते काय करतात, सर्च म्हणजे शोधतात. ॲनिमल्स फूड शोधतात म्हणजे काय, तर ते अन्न शोधतात. ॲनिमल सच ॲज गोट, शीप, हॉर्सेस ईट ग्रास. काही प्राणी बघा जसे की गोट, शेळी, मेंढी, घोडे हे काय करतात, गवत खातात. वाईल्ड ॲनिमल जंगली प्राणी सच ॲज टायगर, लायन म्हणजे जसं वाघ, सिंह मीट देअर फूड फॉर बाय हंटिंग अदर ॲनिमल. ते काय करतात, जंगली प्राणी हे हंटिंग याचा अर्थ काय, शिकार, दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात, की जे वनस्पती खातात. म्हणजे गवत खाणारे प्राण्यांचे शिकार ते करतात. म्हणजे लायन किंवा टायगर हे काय करतात, हरण खातात किंवा शीप, गोट की जे प्लांट्स खातात अशा प्राण्यांना ते खातात. द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. इथं आपल्याला काय सांगितलं आहे बघा, इंटेक ऑफ फूड अन्नग्रहण करणे आणि अन्नग्रहण केल्यामुळं रिझल्टंट ग्रोथ शरीराची जी वाढ होते. म्हणजे अन्नग्रहण करणे आणि शरीराची वाढ होणे ह्या दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत सजीवांमध्ये. कारण सजीवच फक्त अन्नग्रहण करू शकतात आणि सजीवांचीच फक्त काय होते, वाढ होते. हे आपल्याला इथं दिसून येईल पहा.